पण एक वाक्य बोलताना तो बोलून गेला ते फार महत्वाचं आहे. म्हणून मी जी काल मागणी केली लाडक्या बहिणीबाबत ती त्याच्यासाठी केलेली आहे. निवडणूक आल्यानंतर महिलांच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये टाकले गेले आणि ही गोष्ट काही प्रमाणात आपण मान्य केली पाहिजे की महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी जिकडे खायला अन्न नाही तिकडे 1,500 रुपये मिळत असतील आणि घरापुरते 1-2 रात्री मुलाबाळांना काहीतरी खाऊ देऊ शकत असेल तर महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी अरे हे बरं चाललंय. पण तो शेतकरी बोलला की साहेब ही भाजपची औलाद आहे ना, ही आता पगारी मतदार तयार करते, पगारी मतदार. आपल्याला महाराष्ट्राने ठरवायचंय की आपण भाजपचे पगारी मतदार होणार की स्वाभिमानी मतदार व्हायचंय हे आता तमाम महिलांनी ठरवायचंय. कारण पंतप्रधान तिकडे बसलेत. आज माझी अशी अपेक्षा होती की सर्व कामं रद्द करून एक फुल आणि 2 हाफ जे आपल्याकडे आहेत, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे तिकडे दिल्लीत जाऊन बसायला पाहिजे होते की माझा महाराष्ट्र आज बुडतोय, अतिवृष्टीमध्ये भिजून चाललाय, जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. सगळे निकष बाजूला ठेवून केंद्राकडनं आम्हाला भरघोस मदत द्या, 10,000, 20,000, 25,000 कोटी रुपये आम्हाला द्या. पण पंतप्रधानांना प्रस्ताव पाहिजे. देवेंद्र फडणवीसांचा अभ्यास सुरू आहे. अभ्यास होईपर्यंत त्यांना माहिती आहे की लोक विसरून जातात. जरा थोडंसं काहीतरी हातावर टिकवलं की निवडणुका आपण पार पाडू, मग काय बसले बोंबलत. बिहारमध्ये निवडणुकांच्या तोंडावरती पंतप्रधान तिथल्या महिलांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये त्यांनी टाकलेत. जवळपास किती 10,000 कोटी रुपये, 10,000 कोटी. काय प्रस्ताव आला होता बिहारमधून? तिकडे निवडणुका असल्यानंतर प्रस्तावाची गरज नाही. तुम्हाला मतं विकत घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, पण उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रासाठी द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत हा माझा जाहीर आरोप आहे. गेल्या निवडणुकीत सुद्धा मोदी तिकडे गेले होते आणि लिलाव केला. बिहार के लिए मैं पैकेज देना चाहता हूं, कितना दे दूं? 50,000 दे दूं कि 70,000? 70,000 दे दूं कि 90,000? आणि करत 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 1.25 लाख कोटी रुपये त्यांनी तिकडे जाहीर करून टाकले होते. 1.25 लाख कोटी मिळाले की नाही मिळाले बिहारच्या जनतेला माहिती. म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत, पण तुम्हाला महाराष्ट्राला, तुम्ही महाराष्ट्रावरती अन्याय करताय. अन्याय तुमच्या मनामध्ये आहे. महाराष्ट्रावरती सूड घ्यायचंय तुम्हाला.